ती अंधारलेली दुपार होती. धोधो पाऊस चालू होता. सकाळपासून वातावरण तसं जेमतेमच होतं. इतका पाऊस चालू होईल याची तिला कल्पना नसल्याने तिने छत्री घरीच ठेवली होती. कामावरून येता येताच घरातलं सामान संपलेलं म्हणून ती मूडमॅक्स मध्ये गेली. येताना घरी अर्धी साडी ओली झालेली होती तिची. साडी सावरत आपला पदर आवरत ती सामान गोळा करण्यात मग्न होती. तितक्यात तिला भास झाला की कोणीतरी तिचा पदर खेचत होतं. पावसात अर्धवट भिजून अगोदरच वैतागली होती ती आणि कोण फाजीलपणा करतय म्हणून मागे वळून पाहताच तिच्या डोळ्यात चमक आली. तिचा पदर खेचणार दुसरं कोणी नसून ते 6 महिन्याचं बाळ होतं. ते बाळ आपल्या आजोबासोबत तिथे आलं होतं. ते आजोबा काहीतरी घेण्यात मग्न असताना ते बाळ तिच्या पदराशी खेळत होतं. तिने त्याला पाहताच त्यांनी छानसं गोड हसू दिलं आणि तिचा दिवसभराचा ताण कमी झाला. तितक्यात त्याच्या आजोबांचं लक्ष गेलं आणि ती बोलले, माफ करा हा, ओळख लागत नाही वेदांशला. कोणासोबतही मैत्री होती त्याची. तुम्हालाही त्रास दिला ना. ती फक्त त्याच्याकडे पाहत होती आणि न राहून तिने त्याच्याकडे हात केला आणि त्याने तिच्या अंगावर झेप टाकली. दिवसभराचा सगळा थकवा दूर झाला होता तिचा. ती त्याच्यासोबत आता खेळू लागली. त्याचं बेभान होऊन हसणं सर्वांची लक्ष वेधून घेत होतं. थोड्याच वेळात छान गटी जमली होती त्या दोघांची. आता वेळ आली होती ती निरोप देण्याची, पण तो काही तिच्याकडून जाईना. त्याच्या आजोबांनी त्याला शांत करत स्वतःकडे घेतलं. तिने बिल केलं आणि निघाली. पाहते तर काय, क्षणात जोराचा पाऊस सुरू झाला. ढग गरजू लागले आणि विजाही चमकू लागल्या. आभाळ फुटून पाणी पडतंय असं भासू लागलं होतं. एका गोक्यात लाईट गेली. जनरेटर अर्धा तास चालला असेल. नंतर त्यानेही आपला प्राण सोडला. अंधार झाला होता. मॉलच्या मालकाने जागोजागी मेणबत्ती लावल्या. आई बाबांसोबत आलेली लहान मुलं रडू लागली म्हणून त्यांनी त्यांना खाऊ दिला. आता मात्र वेदांची पण चुळबुळ चालू झाली होती. आजोबा त्याला समजावत होते परंतु तो काही राहीना. त्याच्या रडण्याचा आवाज मॉलमध्ये घुमू लागला. त्याची चर्चा सुरू झाली होती. त्याला हसवायचा प्रयत्न सर्वच जण करत होते पण तो काही कोणाला दाद देईना. त्याला मॉलमध्ये येऊन जेमतेम 2 तास होत आले होते. त्यामुळे तो भुकेला असणार याची कल्पना तिला आली होती. शेवटी न राहून तिने त्याला घेतलं. तो तिच्याकडे पटकन आलाही. ती त्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागली. सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं त्याच्या रडण्याने. तो शांत होत होता. ती मात्र पुरेपूर हादरली होती कारण तो तिच्या पदराशी खेळत होता. आतमध्ये काहीतरी शोधत होता. तो वाकून त्याचं तोंड तिच्या अंगाशी झटकत होता. हा सर्व प्रकार त्याच्या आजोबा आणि मॉलमध्ये असलेले सर्व पाहत होते. तिला काय करावे ते सुचत नव्हते. तिने वेदांच्या आजोबाकडे पाहिलं. त्यांचा चेहरा दिनवाणी झाला होता. आता पुढे काय याची काळजी पडली होती सर्वांना. तिने हतबल होऊन आजोबांना पाहिलं आणि म्हणाली, त्याला आपण दूध पाजूया का? कदाचित त्याला भूक लागली आहे. त्यावर ते उत्तरले की तो वरचं काहीच खात पित नाही. तो फक्त आईचं दूध पितो आणि त्याला भूक सहनही होत नाही. काय करावे तेच समजेना. पाऊस काही थांबायचं नाव घेईना. इकडे वेदांचा आवाज मोठा होत चालला होता. तितक्यात एक आजी तिथे आल्या आणि तिला म्हणाल्या, अगं राधा, बाई आहेस तू. आतापर्यंत तुला समजायला हवे होतं की त्याला तुझ्याकडून काय हवे आहे ते. ती म्हणाली, पण आजी, हे योग्य नाही. मी त्याची आई नाही. तरीही मी करेल, पण त्याची भूक भागवायला मी असमर्थ आहे. आजी म्हणाल्या, अगं वेडाबाई, तो तुला आईच समजतोय. तुझ्यात तो आई शोधतोय. तो तुला अमृत मागतोय, जे क्षणी त्याच्यासाठी गरजेचे आहे.
ती म्हणाली, आजी तुमचं म्हणणं पटतंय मला, परंतु मला हा अधिकार नाही. हे सारं बोलणं वेदांचे आजोबा ऐकत होते. आजींनी तिला समजावत आजोबांकडे कटाक्ष टाकला. ते आले आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून होकारार्थी मान हलवली. मॉलमधल्या इतर बायकांनी तिला विळखा घातला. तिने वेदांशला शांत करत मांडीवर घेतलं आणि आपल्या ब्लाऊजची हुक काढून वेदांचं तोंड बंद केलं. वेदांश तिला ओरडत होता, पण तिला दूध येणारच नाही याची कल्पना त्या निष्पाप जीवाला नव्हती. त्याचं रडणं बंद तर झालं होतं, पण हुंदके तो देतच होता. तिच्या डोळ्यात पाणी साठलं होतं, कारण ती पुन्हा एकदा ममतेने भरली होती. हुंदके देत देत तो तिला ओढून ओढून दमून झोपी गेला होता. तिने त्याला नीट मांडीवर झोपवले. ती ब्लाऊजचं हुक लावणार आणि पटकन तिच्या तोंडून आयग निघालं. तिथल्या सर्वांच्या डोळ्यात पाणी साठलं होतं आणि सगळे तिला कौतुकाने पाहत होते. पाऊसही थांबला होता. कदाचित त्यालाही वेदांशला त्याच्या आईशी भेटवायची घाई झाली होती. तितक्यात एक बाई वेदांशला हाक मारत दारातून आत आली. तिच्या मांडीवर त्याला पाहून तिच्या जीवात जीव आला असावा. वेदांच्या आईने त्याला अलगद उचलले आणि तिला थँक्यू सो मच म्हणून निघून गेली. वेदांच्या आजोबांनीही तिला धन्यवाद बोलून निघून गेले होते. आजीबाई मात्र तिची थपथपायला थांबल्या होत्या. मग त्याही निघून गेल्या. तीही निघाली. तितक्यात मॉलचे मालक तिच्याकडे आला आणि म्हणाला, तसे आपण एकमेकांना ओळखतोच, पण आज तुमची नव्याने ओळख झाली. आज या गोष्टीला 8 दिवस झालेत. वेदांच्या दाताचे वन अजूनही तिच्या ब्लाऊजच्या आत लपलेले होते. बसल्या बसल्या ती वेदांचं गोंडस रूप आठवतच होती आणि तितक्यात डोअरबेल वाजली. तिने डोअर उघडला आणि क्षणात वेदांशने तिच्याकडे झेप घेतली. तिने त्याला मायेने जवळ घेतले आणि दोघेही खेळू हसू लागली. नंतर तिला समजलं की वेदांच्या आजोबांनी आणि वडिलांनी मॉलच्या मालकाकडून तिचा पत्ता घेऊन तिला भेटायला आले होते. ते दोघे मिळून खेळत होते आणि वेदांची आई कौतुकास्पद त्यांना बघत होती आणि अनपेक्षितपणे त्यांच्या जुळलेल्या नात्याला नाव शोधत होती. मित्र आणि मैत्रिणींनो, कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या मॉरल स्टोरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.